संजय राऊतांचा बुद्धांक कमी, त्यामुळे त्यांना मनसेची भूमिका माहित नाही. संदीप देशपांडेंची टीका. तर उभाटा अपंगांचा पक्ष आयुष्यभर लोकांच्या कुबड्या घेऊन चालले, देशपांडेंचा हल्लाबोल. मुळातच संजय राऊत यांचा बुद्ध्यांक जो असतो तो कमी झालेला आहे, त्यामुळे त्यांना कळत नसावी आमची भूमिका काय आहे ती. मुळात असं आहे की शिवसेना उभाटा हा जो पक्ष आहे हा अपंगांचा पक्ष आहे. यांनी आयुष्यभर लोकांच्या कुबड्या घेऊनच चालला. काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. अंतापूरकरांनी कार्यकर्त्यांना मुंबईत बोलावून घेतल्याची सूत्रांची माहिती. आमदार अंतापूरकर हे अशोक चव्हाणांचे समर्थक. भावी नव्हे तर फिक्स आमदारच, युगेंद्र पवारांचे बारामतीत बॅनर. शरद पवार गटाकडून बारामती विधानसभेसाठी युगेंद्र पवारांचं नाव चर्चेत. लोकसभेपासूनच युगेंद्र पवार बारामतीत सक्रिय. कोल्हापुरात समरजित घाटगेंनी खासदार शाहू महाराजांची भेट घेतली. तुतारी हाती घेण्याच्या निर्णयानंतर घाटगेंकडून महाविकास आघाडी नेत्यांच्या भेटीगाठी सुरू. पाटण मतदारसंघातील पाटण, दिवशी खुर्द, घोट गावातील पदाधिकारी आणि नागरिकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश. शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. भाजप आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची निलंगा मतदारसंघात जनसन्मान यात्रेला सुरुवात. 300 किलोमीटर पायी चालत केलेल्या विकास कामांची माहिती देत किमान 100 गावांमधून यात्रा करणार. अकलूजच्या मोहिते पाटलांच्या आमदार बबनराव शिंदेंना धक्का. आमदार बबनराव शिंदेंचे सहकारी सूरज देशमुख आणि रावसाहेब देशमुख शरद पवार गटात प्रवेश करणार. 4 तारखेला पक्षप्रवेश सोहळा. ठाकरे गटाच्या संध्या दोशी शिंदे गटात प्रवेश करणार. संध्या दोशी सलग 3 वेळा नगरसेविका राहिल्यात. संध्या दोशी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय. ऐरोली 70 एकरचा भूखंड लाडक्या बिल्डरच्या घशात घालू नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल. राजन विचारेंचा सिडकोला इशारा. नवी मुंबईच्या पनवेलमध्ये ऑनलाईन गेम दरम्यान मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या तरुणाला मनसेकडून समज. मनसैनिकांनी योग्य शब्दात मराठी अस्मितेची जाणीव करून दिल्यानंतर तरुणाकडून माफी. धाराशिवच्या भूममधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी अॅट्रॉसिटी आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल. 5 आरोपींपैकी 4 अटक तर 1 आरोपी फरार. पालघरच्या तारापूरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग. तारापूर पोलीस ठाण्यात 42 वर्षीय व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.